छत्रपती संभाजीनगर मधली जिल्हा बँक निवडणूक चालू आहे आणि इथेही सुरू झालंय तेच जुनं राजकारण। पालकमंत्री शिरसाट, खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव यासारखे एकाच महायुतीचे नेते पण एकमेकांवर आक्षेप नोंदवायला मागे पुढे नाही पाहत। तब्बल 18 आक्षेपांची सुनावणी झाली आणि आज लागणार उमेदवारांची यादी। मग खरंच या निवडणुकीत लोकांचा हित आहे का की फक्त सत्तेचा हिशोब चुकता होतोय? आजचा हा विषय आहे जिल्हा बँक निवडणुकीतल्या आरोप प्रत्यारोपांचा आणि त्यामागच्या संपूर्ण राजकारणाचा। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा बँकेची निवडणुकीचेच रणधुमाळी सुरू आहे। मित्रांनो, जिल्हा बँक म्हणजे काय हो? साधारण शेतकरी, सामान्य माणूस, छोटे व्यापारी यांची ती बँक असते। ही बँक कोणाच्या हातात आहे यावर जिल्ह्यातल्या लाखो लोकांचं आर्थिक भवितव्य अवलंबून असतं। त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कोण येतो हे फक्त राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, हा लाखो शेतकऱ्यांच्या कर्जाचा, पैशाचा, जगण्याचा प्रश्न आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या 21 संचालक जागांसाठी निवडणूक होते। नामनिर्देशित प्रक्रिया सुरू झाली आणि लगेचच सुरू झाली आक्षेपांची फैरी। तब्बल 18 आक्षेप दाखल झाले आहेत। हे आक्षेप कुणाच्या विरोधात आहे? तर स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट, यांची कन्या हर्षदा शिरसाट, खासदार कल्याण काळे, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार। म्हणजे बघा, हे सगळे एकाच सरकारचे, एकाच महायुतीचे पण आपापसातच एकमेकांवर आक्षेप घेत आहेत। बरं, हे आक्षेप कोणी घेतले? तर या यादीत आहेत आप्पासाहेब पाटील, प्रभाकर काळे, इंदुमती पाटील, शेषराव जाधव, संजय जाधव, राजू पोळ, राजू शिंदे, राजेंद्र ससाने, अनेक नाव आहेत। आणि विशेष म्हणजे संजना जाधव, संजय जाधव, राजू शिंदे आणि राजेंद्र ससाने यांच्या अर्जांवर इतरांपेक्षा एकापेक्षा अधिक आक्षेप दाखल झाले आहेत। म्हणजे काय होतं इथे? एकाच पक्षाचे, एकाच आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचे आक्षेप घेत आहेत। हे दिसायला लोकशाहीचं काम वाटतं, चांगलं वाटतं, पण यामागच खरं कारण आहे जिल्हा बँकेवरचा ताबा। आता इथे एक महत्वाचा मुद्दा की पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे राजू शिंदे पुन्हा एकमेकांविरोधात भिडले आहेत। विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन नेते आता जिल्हा बँकेतही समोरासमोर आलेत। शिरसाट यांची कन्या हर्षदा यांनी राजू शिंदेच्या उमेदवारावर आक्षेप घेतला, तर शिंदे यांनी हर्षदांवर आक्षेप ठेवला। महायुतीत एक असताना जिल्हा बँकेत मात्र आमनेसामने कसे आलेत? आणि खासदार कल्याण काळे यांच्या विरोधात वाजिद शब्बीर यांनी आक्षेप नोंदवला, अब्दुल समीर यांच्या विरोधात काकासाहेब फरकाडे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात आप्पासाहेब पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे। मित्रांनो, हे सगळं पाहताना एक प्रश्न मनात येतो, या निवडणुकीत सामान्य शेतकऱ्यांचा आवाज कुठे आहे? संचालक मंडळावर येण्यासाठी नेत्यांची मुलं, नातेवाईक, कार्यकर्ते सगळे रांगेत उभे आहेत, पण ज्या शेतकऱ्यांसाठी ही बँक आहे तो शेतकरी मात्र फक्त मतदार म्हणून उभा आहे। आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आक्षेपांची सुनावणी आज सोमवारी घेण्यात आली। नोंदणीची मुदत संपल्यानंतर दुपारी 2:30 वाजेनंतर सुनावणी सुरू झाली। रात्री उशिरापर्यंत काल सुनावणी चालली आणि निकाल मंगळवारी म्हणजेच आज जाहीर होईल। त्यानंतर अर्ज वैध की अवैध हे निवडणूक निर्णय अधिकारी समुद जाधव जाहीर करणार आहेत। म्हणजे प्रक्रिया वेगाने होते, पण या वेगात पारदर्शकता आहे का? की घाई गडबडीत एखाद्याचा अर्ज रद्द करून राजकीय हिशोब चुकता केला जातोय? आठवा, यापूर्वीही अशाच निवडणुकांमध्ये तांत्रिक आक्षेपांच्या नावाखाली विरोधकांचे अर्ज रद्द करण्याचे प्रकार झाले आहेत। जिल्हा बँका, साखर कारखाने, दूध संघ हे सगळे राजकीय सत्तेचे अड्डे बनलेले आहेत आणि त्यावर ताबा मिळवण्यासाठी कायद्याचा वापर शस्त्रासारखा केला जातोय। 23 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्यानंतर 4 जुलैला मतदान आणि 5 जुलैला मतमोजणी होणार आहे। म्हणजेच अजून खूप मोठं नाट्य बाकी आहे, खूप काही गोंधळ घडणार आहे। पण मित्रांनो, जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे फक्त संचालक मंडळाची निवड नाहीये। ही निवडणूक म्हणजे जिल्ह्यातल्या राजकीय ताकदीचा कस लागतो। पालकमंत्र्यांची कन्या, खासदारांचं नाव, आमदारांचे कार्यकर्ते सगळे एकाच बँकेवर डोळा ठेवून आहेत। आणि या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र नक्की आहे, सामान्य माणसाचं हित हरवत चाललंय। ज्या बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यायचं त्या बँकेच्या संचालक मंडळावर येण्यासाठी नेते एकमेकांशी भांडतायत। हे चित्र बदलणार आहे का? की शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे? नेमकं तुम्हाला काय वाटतं? जिल्हा बँकेसारख्या सहकारी संस्थांमध्ये राजकारण नको असेल तर आपण मतदार म्हणून काय करायला हवं? जे कोणी मतदार आहेत त्यांनी निश्चितच यावर कमेंट नक्की करा। आणि तुम्हाला काय वाटतं, या संपूर्ण जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107